आता ही साधारण 17 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर आम्ही हिला ॲडमिशन दिली, पण 17 वर्षापर्यंत सुरुवातीला आम्ही तिचा सांभाळ केला, परंतु तो सांभाळ करणं म्हणजे आम्हाला अतिशय कठीण झालेलं होतं, कारण ती मुख्यतः हायपर ॲक्टिव्ह आणि ॲग्रेसिव्ह आणि त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे ती व्हायलंटच असायची. आणि तिचं जे वाढतं वय होतं आणि तिच्या वाढत्या वयाबरोबर तिची वाढणारी जी शक्ती होती ती तिच्या आईलाच काय किंवा कदाचित मलासुद्धा ती कंट्रोल करता येण्यासारखी नव्हती. त्याच्यामुळे कुठेही आम्हाला प्रोग्रामला वगैरे जायचं असलं तर एकतर मी तरी घरी राहणार किंवा एकतर ती तरी घरी राहणार असे चित्र होतं. आम्हाला थोडंसं स्वातंत्र्य मिळालं आणि तिला तिचं वातावरण मिळालं. मेन म्हणजे ती तिच्या वयाची, तिच्या एजची आणि तिची काळजी घेणारी अशी सगळी माणसं तिला इथे मिळाली. Well, he was with me for 23 years. Not even a single minute he left me alone. I used to do everything for him. After coming here, for a few days they faced some problems, but then he got adjusted. My life has taken a U-turn completely. Like, I was indoors with him, looking after him, no social life, nothing. Now I started working and I'm moving about, going to functions. It has really changed me. माझ्यापुढे मोठा प्रसंग होता तो असा की रिटायर झालो, आता मी किती वर्ष जगणार मला माहीत नाही, तर माझ्यानंतर ह्या मुलांनी करायचं काय, कोण त्याचा सांभाळ करणार. तर हा प्रश्न जेव्हा आला तेव्हा ही संस्था उभी राहिली होती. माझा मुलगा खूप छान आहे, तो घरी जायलासुद्धा मागत नाही, दिवाळीत आला तर 5-6 दिवसांनी परत यायला मागतो. इतकी सुंदर इकडचं वातावरण आणि इकडच्या लोकांचं सौहार्द जे त्याला मिळालेलं आहे ते त्याला तोड नाही आहे. Arpan was when he went over to Aadhar, when he started staying at Aadhar, he was a bit of a difficult child because he was very impulsive and violent. But very slowly he has mellowed down, and I'm sure it is the staff and the caring, the love and caring that he gets there, which has transformed him. माझ्या मुलाला ते सांभाळतात आणि याच्यापुढे तर मला काळजीच नसेल त्याची. मी नसल्यावर सुद्धा म्हणजे ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. जी केअर घेतली जाते इथली, अटमोस्ट केअर आपण म्हणूया ती सगळ्या प्रकारची. आणि मला म्हणजे सांगायला आनंद वाटतो की ती बदलापूर आणि इथे आल्यापासून एकदाही टचवूड कुठल्याही प्रकारचा त्याला आजार नाही झाला. हेल्थ वाईज एकदम परफेक्ट, तेव्हाही ती छान असते, हसत असते, खेळत असते. आधार में आने के बाद आज हर एक चीज़ केयरटेकर संभालते हैं और उन्हीं के हिसाब से हम लोग टोटली आज फ्री हैं. हम लोग बाहर जा सकते हैं, आ सकते हैं. टोटली मदर की जैसा आधार काम कर रहा है. नमस्कार, मी संजीवनी बक्षी. माझा मुलगा अर्पण बक्षी इथल्या संस्थेमध्ये गेल्या 8-10 वर्षापासून आला. आधी पण तो बदलापूरच्या आपल्या मेन संस्थेमध्ये होता. त्याच्यानंतर त्याला इथे शिफ्ट करायला थोडंसं आम्हाला धाकधूक वाटत होती. त्याला आम्हाला खूप वेळ लागला विचार करायला की त्याला इथे आणावं की नाही, कारण की ही संस्था नवीन होती आणि ती जुनी होती. तेव्हा नॅचरली ॲज अ पॅरेंट असंच वाटायचं की या नवीन संस्थेमध्ये हा परत रुळेल की नाही. पण सांगायला खूप आनंद होईल की इथे आल्यानंतर तो इतका चांगला सेटल झाला आणि इथले जे पूर्ण आपले स्टाफचे लोक आहेत त्यांनी त्याला इतकं चांगलं सांभाळून घेतलं की आम्हाला मग आता अर्पणची काळजीच नाही. अर्पणला त्यांनी खूप त्याचे अर्थातच ते प्लस आणि मायनस पॉईंट्स असतातच मुलांचे, त्या बाबतीमध्ये त्यांना खूप त्याला सामावून घेतलं. आणि आज तुम्ही बघालच हा माझा मुलगा अर्पण बक्षी अतिशय खुश आहे आणि छान सेटल झाला आहे. आता मी त्यांच्या बाबांना सांगते की त्यांनी ओळख द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर पूर्णेंदू बक्षी. मी डेंटिस्ट आहे आणि मागच्या 50 वर्षापासून मी नाशिक आणि देवळालीमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. आणि जसं माझ्या मिसेसने सांगितलं की अर्पण आमच्याबरोबर साधारण 25-1 वर्षाच्या वयापर्यंत तो आमच्याबरोबरच होता. पण त्याच्यानंतर आम्हाला कठीण पडू लागलं. ॲज ऑल पॅरेंट्स विल ॲग्री की एका वयानंतर मॅनेज करणं वगैरे, त्याचे मूड्स वगैरे सगळं सांभाळणं खूप कठीण होतं. तर त्यावेळेला आम्हाला विश्वासराव गोरे वगैरे सगळे भेटले आणि वी गॉट असोसिएटेड विथ आधार बदलापूर. तिथे पण अर्पणचा स्टे खूपच छान राहिला आणि तो खूप रुळला. तिथे स्टाफ वगैरे सगळेच खूप छान होते, सगळंच छान होतं तिथे. पण आम्हाला त्याला भेटायला जायला म्हटलं की खूप लांब पडायचं नाशिकहून किंवा देवळालीहून. तर त्याच्यानंतर जसं परत अर्पणच्या आईने सांगितलं की आम्हाला खूप वेळ डिसिजन घ्यायला खूप वेळ लागला
की इथे त्याला आणावं का नाही. पण एक वेळेस त्याला डिसिजन घेऊन आम्ही इथे शिफ्ट केलं तर मला खूपच सॅटिस्फॅक्शन, खूपच समाधान वाटतं आहे. कारण की अर्पण आता जवळजवळ मागच्या किती वर्ष 6 वर्षापासून तर तो आहेच इथे आणि वेल सेटल झालेला आहे. आणि जसं मेन ॲडव्हान्टेज आम्ही त्याला भेटायला नियमित अधूनमधून येऊ शकतो.